नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल। मुंबईतील खासगी ठेकेदाराने कुटुंबीय, मित्रमंडळी व खासगी सावकार यांच्याकडून कर्ज घेऊन अकोट हिवरखेड तेल्हारा रस्त्याचे काम पूर्ण केले। या रस्त्याची मोजणी, स्थळ पाहणी, पंचनामा सर्व बाबींची पूर्तता करून कामाचे बिल 2 वर्षापूर्वी टाकण्यात आले। त्यामुळे वारंवार बैठक घेऊनही मात्र आजपर्यंत ते मंजूर झाले नाही। या प्रकाराची माहिती मुख्य अभियंता व कार्यकारी अभियंता यांना देऊन सुद्धा बिल मंजूर करण्यात आली नाही, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। अनेक बैठका झाल्या, मात्र सर्व निष्पन्न राहिल्याने कंटाळलेल्या ठेकेदाराने जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन संपूर्ण कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशारा दिला असून याची संपूर्ण जबाबदारी सुधीर कन्स्ट्रक्शनचे संचालक शिशिर खंडार, शरद खंडार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता गिरीश जोशी, सहाय्यक अभियंता प्रवीण सरनाईक राहतील, असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे। अशा प्रकारची माहिती ठेकेदार विष्णू चरण मोहती यांनी पत्रकार परिषदेत दिली। विष्णूने त्यांच्या विष्णू एंटरप्राइजेस मुंबई या कंपनीमार्फत करार केला होता। अकोट हिवरखेड तेल्हारा रस्त्याचे 13 किलोमीटरचे काम पूर्ण केले आहे, परंतु आजपर्यंत त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागात गेल्या 2 वर्षापासून स्थापन केलेले बिल मिळालेले नाही। प्रलंबित बिल तात्काळ अदा करण्यात यावे आणि बिल न मिळाल्यास संपूर्ण कुटुंबासह आत्मदहन करण्याचे संकेत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे। विष्णू चरण मोहंती हे साई सिद्धी अपार्टमेंट, विक्रोळी, मुंबईचे रहिवासी आहेत। विष्णू एंटरप्राइजेस मुंबई ही त्यांची कंपनी असून 25 सप्टेंबर 2019 रोजी सुधीर कन्स्ट्रक्शन नागपूर कंपनीद्वारे रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी करार करण्यात आला होता। असे करारपत्रही बनवून दिले होते। त्यानुसार संपूर्ण टीमने परिश्रम घेऊन स्वखर्चाने काम पूर्ण करूनही इन्फोसिस प्रायव्हेट लिमिटेड नागपूर कंपनीच्या अभियंत्याने अकोला येथील कामाची शहानिशा करूनही बिल भरले नाही। विष्णू यांना हा करार तृतीय पक्षाकडून मिळाला आहे, परंतु संबंधित ठेकेदाराने थकीत रक्कम न भरल्याने ते त्रस्त झाले आहेत। त्यांना अद्याप पैसे मिळालेले नसल्याने बँकांकडून चेक बाउन्स झाले आहेत, त्यामुळे बँकेच्या देखील नोटीस त्यांना येत आहे। त्यामुळे त्यांचे कुटुंबीय उपासमारीने मरण्याच्या मार्गावर असून कंपनीने केलेल्या कामाचा मोबदला न दिल्यास तो आपल्या संपूर्ण कुटुंबासह आत्महत्या करेल आणि निर्माण होणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील। त्यामुळे त्यांच्या या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी मागणी विष्णू यांनी अकोला पत्रकार परिषदेत स्वतःहून जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे। महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल संपादक व प्रतिनिधि श्री विजय रमेश कुचे। मैं विष्णु चरण मोहंती बोल रहा हूँ मुंबई से, विक्रोली से। मैं अकोला हिवरखेड तेल्हारा का रोड काम किया था। सरनाईक साहब जोशी साहब ने ये काम सुधीर कंस्ट्रक्शन से मेरे को दिलाया था और मेरे को बोले ये काम पूरा कर, पैसे की जिम्मेदारी मैं लेता हूँ और मैं तुमको पैसा दिलाता हूँ। मैं जैसा काम कंप्लीट किया, मेरे को 1 करोड़ रुपये मेरा अकाउंट में डालने में लगाया और बाद में बोले कि तुम पूरा काम कंप्लीट करो, पूरा पैसा मैं तुमको दिलाएगा। जैसा 5 करोड़ का काम खत्म हुआ, उनको मैंने बिल दिया, बिल उन्होंने रिसीव किया, बोला कि हम 1 हफ्ता में तुम्हारा पेमेंट कराता हूँ। 1 हफ्ता से अभी 2 साल हो गया, इन लोग पेमेंट दे रहे नहीं। सरनाईक साहब जो से बोलते आ जाओ कल आओ, 2 साल से मेरे को घुमा रहे लोग, पैसा दे रहे नहीं। अगर आज मैं बात किया उनसे, आज बोलते कि 20 तारीख तक, 20 तारीख के बाद तुमको पेमेंट कराता हूँ। उनको बोला कि सेटलमेंट करा दूंगा, लेकिन पैसा दे रहे नहीं। अगर 20 तारीख तक पैसा नहीं मिला, मैं मेरा फैमिली के साथ में PWD ऑफिस में आके आत्महत्या करूँगा।